अकोला जिल्ह्यातील घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक आरोप समोर आला आहे। मैसांग येथील महिला रहिवासी चांदा नारायण लवाडे यांनी थेट ग्रामपंचायतीवरच भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला असून ज्याचा आधीच पक्क घर आहे अशांनाही लाभ दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। सरकारच्या योजनांचा असा अपवापर होत आहे, पण खरे गरजू मात्र उपेक्षित राहतात। तक्रारदार महिलेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। याची तक्रार मी जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर साहेबांकडे केली, BDO मॅडम जयश्री वाघमारे मॅडमकडे सुद्धा केली आहे। हा मुद्दा मी सर्वोदय सरांना लाईव्हमध्ये नेऊन दाखवलेला आहे, मोकळकर सरांना सुद्धा दाखवलेला आहे। त्यांना मी रीतसर नोटीस पण दिलेली आहे आणि ग्रामपंचायतमध्ये वारंवार जाऊन याची विचारणा केली असता त्यांनी मला नेहमी वारंवार उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत। म्हणून उडवाउडवीच्या उत्तरामुळे यांनी माझ्यासोबतच नाही तर गावात बरेच ठिकाणी असे घोळ केलेले आहेत। याची कलेक्टर ऑफिसकडून निक्षून चौकशी करण्यात यावी, कारण कोणाचेही आठवडा कोणाचे नावे देण्याचा प्रताप ह्या ग्रामपंचायतने केलेला आहे। हा मला उघड आलेला अनुभव नाही, मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे। कारण की याच्यामुळे मला इतका मानसिक त्रास झाला की माझ्या घरकुलाचं लिगली बांधकाम बंद करण्यामागे या ग्रामपंचायतचा हात आहे। तसेच माझ्या जेठांनी मला ग्रामपंचायतमध्ये जाऊन स्वतः त्यांनी ग्रामसेवकाच्या हातून नोटीस लिहिली की माझ्या नावे असलेल्या जागेत असलेली बोर्ड ही अतिक्रमणमध्ये दाखवून इथं जाण्याचा रस्ता आहे अशा नोटीसा माझ्या घरापर्यंत यांनी पोहोचवलेल्या आहेत। माझे जे जगन्नाथ नामदेवराव लव्हाडे त्यांनी विकत घेतलेले पांडुरंग देवबाले यांच्याकडून विकत घेतलेली जागा ही पूर्व पश्चिम 23/26 ची आहे आणि त्याचं क्षेत्रफळ 598 क्षेत्रफळ असून त्या 598 क्षेत्रफळातूनच यादवराव देशमुख यांच्या घराकडील बोर्ड त्यांच्या नावे आहे। पण तरी ते माझ्या नावे असलेली जागा नारायण नामदेवराव लव्हाडे यांची असलेली जागा यांच्यामधून ते अवैधरित्या अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी अवैध पाणी सुद्धा माझ्या बोडीमधून काढलेलं आहे आणि मला माझं बांधकाम रीतसर चाललेलं बांधकाम त्यांनी बंद पाडून मला मानसिक त्रास देण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे। माझ्या मिस्टरांना विळे घेऊन मारण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि हा मानसिक त्रास मला या ग्रामपंचायतने केलेल्या काळ्या कारभारामुळे सहन करावा लागला, एवढी मी चॅनलसमोर माहिती देत आहे। तसेच या जगन्नाथ नामदेवराव लव्हाडे यांचे क्षेत्रफळ जेवढं खरेदी खतानुसार जेवढं क्षेत्रफळ आहे त्यांची जागा 23/26 असल्यानंतर त्यांनी 23/48 पर्यंत बांधकाम बांधकाम केलेलं आहे। अनलिगल बांधकाम केलेलं असून त्यांनी अतिक्रमणमध्ये केलेलं बांधकाम शासनाच्या लक्षात आणून दिलं। वारंवार मी नोटीस देऊन त्यांच्या लक्षात आणून दिलं, पण माझं या मुद्द्यावर कोणीही लक्ष दिलं नाही। ते बांधकाम त्यांनी अवैधरित्या बांधकाम केलेलं त्या शासनानं पाडून शासनाची जागा शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी, एवढी मी त्यांना विनंती करते।